नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, सोशल मीडिया यावरती निर्बंध अजून तरी नाही, सेन्सॉरशिप यावरती अजून लागलेली नाहीये. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण सामाजिक बंधनं, आपली परंपरा, आपली संस्कृती याला पार करून सोशल मीडियावरती वाटेल ते करावं. सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म याच्यामुळे सेन्सॉरशिपची ती तीव्रता होती कंटेंटच्या बाबतीत, ती कमी झाली बऱ्यापैकी आणि लोक अगदी मुक्तपणे सोशल मीडिया आणि OTTसाठी कंटेंट बनवू लागले. त्यामध्ये अनेक मर्यादा बरेच सोशल मीडियावरचे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स आणि इतर लोक ओलांडताना आपल्याला दिसतात. सोशल मीडिया असो का OTT असो, आहेत तर ही प्रसार माध्यमे, ज्याला मास मीडिया, जनमाध्यम असं म्हटलं जातं. जनमाध्यमांना कायद्यांच्या पलीकडे जाऊन काही नैतिक बंधनं असतात. नैतिक बंधनं म्हणजे जी आपण स्वतः पाळायची असतात, ज्याला इथिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या कचाट्यात येऊ शकत नाही. नैतिक बंधनांचं सुद्धा पालन करावं लागतं. अशी नैतिक बंधनं आपल्या जीवनामध्ये, पर्सनल जीवनामध्ये व कौटुंबिक जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये आपण त्याचं पालन करतच असतो. पण हे सोशल मीडियाचे जे इन्फ्लुएन्सर आहेत, जे रातोरात व्हिडिओज बनवून लोकप्रिय झाले आणि आम्हाला पैसा कमवू लागले, यांना मात्र या नैतिक बंधनांची, या इथिक्सची काही पर्वा उरलेली नाहीये. प्रणित मोरे हा एक लोकप्रिय सोशल मीडियावरचा व्यक्ती आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. बिग बॉसमध्ये सुद्धा तो आलेला होता. या प्रणित मोरेचा जर कंटेंट तुम्ही बघितला असेल तर त्यात उघड उघड अश्लीलता, उघड उघड अश्लील संवाद आलेल्या ऑडियन्स सोबत हे आपल्याला दिसून येतं. हे आपण बघितलेलंच आहे. पण यातच आता एक मोठी अडचण या प्रणित मोरेसाठी उभी राहिलेली आहे. ती म्हणजे एका शोच्या दरम्यान हिमांशू जांगरा नावाच्या एका व्यक्तीशी तो गप्पा मारत होता. त्याचा तो शोच असतो, पॅटर्नच, फॉर्मॅट त्याचा शोचा तसाच आहे की आलेल्या ऑडियन्स सोबत गप्पा मारणं, त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल, त्यांच्या सेक्शुअल लाईफ बद्दल, त्यांच्या गर्लफ्रेंड नवरा बायकोच्या नात्याबद्दल, ह्याबद्दल निर्लज्जपणे अश्लील चर्चा करायची. अशी चर्चा तो त्यासोबत करत होता. तर तो हिमांशू जांगरा जो आहे तो याला सांगत होता की त्याच्या गर्लफ्रेंडला त्यांनी भेटायला बोलवलं, 370 रुपयाची बिर्याणी खाल्ली वगैरे वगैरे, आणि तो जे काही तिच्यासोबत करण्याचा प्रयत्न करत होता याबद्दलचा तो संवाद होता. यात ऑडियन्स सुद्धा अश्लील बोलते आणि प्रणित मोरे सुद्धा अश्लील संवाद साधतो. याच दरम्यान त्याने महिलांची अक्षरशः अब्रूचे धिंडवडे काढल्याचं आपल्याला दिसून येतं. या संवादादरम्यान प्रणित मोरे त्याला म्हणतो की हो हो, 370 रुपयाची बिर्याणी तू खाऊ घातली तर ती वसूल तर करायला लागेलच म्हणून. अशा प्रकारचा काहीसा संवाद त्यांचा होताना दिसून येतो. याच संवादावरनं मोठी कॉन्ट्रोवर्सी उडाली आणि मग पोलीस असोत, तपास यंत्रणा असोत किंवा राष्ट्रीय महिला आयोग असो, यांनी याची गंभीर दखल घेतली. हा शो नॉयडा, गुडगाव त्या साईडला झालेला होता आणि हिंदीमधनं हा शो झाला होता. याच शोच्या दरम्यान हे सगळं संवाद आपल्याला दिसून आलेला आहे. राज्य महिला आयोगाने पोलिसांना आदेश दिलेले आहेत, नोटीस पाठवलेली आहे की प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांना 7 दिवसाच्या आत या सर्व प्रकरणावरती तपास करा आणि रिपोर्ट सादर करा. त्याचप्रमाणे प्रणित मोरे आणि त्या जांगराला चौकशीसाठी हजर राहायला सांगा. हे प्रकरण सुरू आहे, याचं वादविवाद सुरू होते. प्रणित मोरेने नंतर एक व्हिडिओ पोस्ट करून सुद्धा माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि तो कंटेंट त्यांनी त्याच्या चॅनलवरनं काढून टाकला असं ऐकण्यात येत आहे. या सोबतच दुसऱ्या एका भागामध्ये डॉक्टर सेजल पवार नावाची एक तरुणी जी वैद्यकीय शिक्षण घेतीये, तिच्यासोबतच्या संवादावरती सुद्धा आक्षेप उठायला सुरुवात झाली. डॉक्टर सेजल पवार ही मेडिकलची स्टुडंट असल्यामुळे त्यांना डेड बॉडीजवरती बरेच प्रॅक्टिकल्स करावे लागतात. म्हणजे त्यांचं शिक्षण हे मृतदेहांचा अभ्यास करून त्यांचं बऱ्यापैकी शिक्षण होत असतं. याच विषयावर बोलत असताना या प्रणित मोरेने मृतदेहाचं शिश्न, मृतदेहाचं लिंग याबद्दल काही संवाद त्याच्यावरती साधला. अतिशय विभत्स संवाद होता तो. त्या डॉक्टर तरुणीने सुद्धा यावरती उत्तर दिले.
मुळात जेव्हा तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेता तो तुमचा धर्म आहे. देवानंतर आपण डॉक्टरांना मानतो, कारण देवाच्या नंतर डॉक्टर हाच आपल्या नाडीवरती बोट ठेवतो असं म्हटलं जातं. त्यामुळे डॉक्टरांना देवाच्या ठिकाणी ठेवून आपण मानत असतो, कारण त्यांच्या हातात आपल्या आयुष्याची दोरी असते. इतका आदर डॉक्टरांना आपल्या समाजात आहे. तिथे हे नवीन जेनझी काळातले बनणारे डॉक्टर्स, ज्या मृतदेहाचा तुम्ही अभ्यास करता, ज्यावरती तुमचं शिक्षण आणि तुमचं करिअर घडतं, त्या मृतदेहाच्या बाबतीत या डॉक्टर सेजल पवारने ज्या प्रकारची चर्चा प्रणित मोरेसोबत केली, त्यावरनं आता मोठं रान उठलेलं आहे. केईएमची ही तरुणी स्टुडंट आहे, केईएम मुंबईची, आणि केईएम प्रशासनाने सुद्धा तातडीने डॉक्टरांची एक समिती बसवून या सेजल पवारच्या व्हिडिओजची आणि प्रत्यक्षात सेजल पवार हिची सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. सेजलने सुद्धा व्हिडिओ पोस्ट करून या बाबतीत क्षमा मागितलेली आहे. बरे, या क्षमामध्ये सुद्धा मी काही तसं इंटेन्शनली बोलले नव्हते, माझं काही तसं इंटेन्शन नव्हतं. इंटेन्शनची पर्वा कोण करत आहे? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बोलून जाता तेव्हा त्याचा थेट होणारा अर्थ हाच गृहीत धरला जातो. तुमच्या इंटेन्शन्सची चर्चा कोणी करत नसतं. आणि तो जर भाग तुम्ही बघितला या सेजल पवारचा प्रणित मोरेच्या एपिसोडमधला, अतिशय अश्लील, अतिशय म्हणजे आपण उघड आमच्या चॅनलवरनं तरी अशा शब्दांचा वापर किंवा आमच्या चॅनलवरनं अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही तुम्हाला थेटपणे सांगू शकत नाही, पण जे काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, या शो बद्दल आता त्याला कसं इतकी आझादी मिळते, कसं त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची सेन्सॉरशिप लागू होत नाही, किंवा स्वतःचे त्यांचे नैतिक मूल्य, नैतिक मर्यादा समाजाच्या मराठी आहेत. सेजल पवार नावावरनं तर ती मराठी वाटते, प्रणित मोरे सुद्धा मराठीत आहे, त्याचे हेच शो मराठीमध्ये सुद्धा चालतात. चेष्टा, हसी मजाक, सटायर, स्टँडअप कॉमेडी हे समजू शकतो, ते आहेत, आवश्यकही आहेत तो कंटेंट. पण डार्क कॉमेडीच्या नावाखाली ही अशी विभत्स समाजाच्या मर्यादा ओलांडून विभत्सपणा करणं, हा तेही स्त्रियांसोबत, कारण प्रणित मोरेच्या शोमध्ये तुम्ही बघितलं असेल की तो मुलींशी आणि स्त्रियांशी या प्रकारचा संवाद साधण्यास जास्त त्याला इंटरेस्ट असल्याचं दिसून येत आहे. मित्रांनो, डार्क कॉमेडी म्हणा किंवा काहीही म्हणा, त्याची सुद्धा एक मर्यादा असायला पाहिजे. ती मर्यादा ओलांडू नये. प्रणित मोरेच्या अडचणी वाढणार असं दिसतंय, कारण बऱ्याच संघटना, बरीच लोक सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि त्यानंतर प्रणित मोरे कॉमेडी करेल, डार्क कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता करणार नाही, एवढी अपेक्षा करूया. तुम्ही जर हे प्रणित मोरेचे बघितले असतील एपिसोड, तर नक्कीच आमच्या या व्हिडिओवरती कमेंट करा, तुमचं मत नोंदवा याच्यावरती. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.